तो जो असा केविलवाणा चेहरा डोक्यातून जात नाही ना. मला आज पत्रकार परिषदेत शरद पवार हा तसा केविलवाणा चेहरा वाटला. खरंय, एक काळ गिरणी धंदा, कापड गिरणी यातून मुंबई नावाचं शहर उभं राहिलं, विस्तारित होत गेलं. मुंबईला औद्योगिक शहर ही ओळख देणाऱ्या कापड गिरण्या होत्या, ज्यांचा मागमूस आता मुंबईत उरलेला नाही. तर आमच्यामुळे मुंबई उभी राहिली असं जर गिरण्यामध्ये काम केलेल्या मागच्या पिढीतल्या लोकांनी सांगितलं तर ते गैर लागू नाही आहे. पण आजच्या याच्यामध्ये गिरणीलाच महत्त्व आहे असं म्हटलं तर ते हास्यास्पदसुद्धा होतं. आणि शरद पवार जेव्हा असल्या पत्रकार परिषदा घेऊन आपल्याला श्रेय मिळावं, आपल्याला श्रेय मिळावं म्हणून जी केवलवाणी धडपड करतात तेव्हा ते अधिक हास्यास्पद होऊन जातं. हसू पण येत नाही आणि वाईट खूप वाटतं मित्रांनो. 83व्या वर्षी माणूस आपल्याला श्रेय मिळावं म्हणून पत्रकार परिषदा घेतो, त्याचं वाईट वाटतं. कशासाठी ही पत्रकार परिषद कशासाठी घेतली पवारांनी? तातडीची. तर काल परवा नव्या संसद भवनामध्ये मोदी शहा यांच्या सरकारने जो 33% महिला आरक्षणाचा कायदा संमत करून घेतला, प्रस्ताव संमत करून घेतला, त्या संबंधात बोलताना नरेंद्र मोदी यांनी कुठेतरी विधान केलं की विरोधकांचा विरोधच होता पण अनेकांनी नाईलाजाने पाठिंबा दिला, अनेकांनी नाईलाजाने पाठिंबा दिला. असं जे वक्तव्य पंतप्रधानांनी केलं ते वास्तवाला धरून नाही हे सांगण्यासाठी शरद पवार तातडीची पत्रकार परिषद घेतात. इथे लक्षात येतं पवारांकडे आता कुठलेही मुद्दे उरलेले नाहीत, राजकारणाची इच्छाशक्ती उरलेली नाही. कोणीतरी आमच्या वाडग्यात काहीतरी टाकावं, आपल्याला कसलं तरी श्रेय मिळावं यासाठी अगतिक झाल्यासारखे पवार. त्यात वाटले की 93 साली मी मुख्यमंत्री असताना, महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार असताना आम्ही पहिल्यांदा महिला आरक्षण हे स्थानिक संस्थांमध्ये आणलं. कुठे आणखीन काय म्हणतात, महिला आयोग पहिला महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्री असताना स्थापन झाला. संरक्षण मंत्री असताना संरक्षण दलाच्या हवाई दल, भूदल किंवा नौदल यांच्यामध्ये महिलांना घेतलं गेलं पाहिजे, सामावून घेतलं गेलं पाहिजे, प्राधान्य दिलं गेलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न केले होते. हे कशाला शरद पवार आज सांगतायत? कशाला सांगतायत? मुद्दा असा आहे की शरद पवारांनी जे मुद्दे सगळे सांगितले त्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा कायदे मंडळ यामध्ये महिलांना आरक्षण देण्याचं काम आजवर झालेलं नव्हतं. काँग्रेस किंवा अगदी भाजप वाजपेयी NDA सरकार असताना पण ते होऊ शकलं नव्हतं. याचं कारण आज विरोधात बसलेले आणि तेव्हाही विरोधामध्ये सबळ असलेले अनेक लहान मोठे पक्ष त्यामध्ये अडवून बसलेले होते, ज्यामध्ये लालू प्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष होता, मुलायम सिंग यांचा तो समाजवादी पक्ष होता. अशा पक्षांच्या मेहरबानीवर चालणारं UPA सरकार किंवा त्याच्या आधीची सरकारं ही महिला आरक्षण आणू शकत नव्हती. मनात आणलं तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोघांची बेरीज बहुमताच्या पार होती. अगदी सोनियांच्या काळामध्ये जवळजवळ 146 जागा काँग्रेसकडे होत्या आणि भारतीय जनता पक्षाकडे पण 140च्या आसपास जागा होत्या. त्या दोघांची बेरीज लोकसभेतली बहुमतापेक्षा अधिक होती. या दोन पक्षांनी मनात आणलं असतं तर त्यांच्या बेरजेनेही महिला आरक्षण विधेयक संयुक्तपणे पास होऊ शकलं असतं. पण जेव्हा भाजपने आणलं तेव्हा काँग्रेस आडमुठेपणा करत राहिली आणि काँग्रेसने आणलं तेव्हा काँग्रेसचे पाठीराखेच सरकार पाडण्याच्या धमक्या देत होते. ही वस्तुस्थिती आहे. शरद पवार ते सांगत नाहीत. आज तुमच्या पाठिंब्याशिवाय लोकसभा आणि राज्यसभेत महिला विधेयक संमत होणार होतं. म्हणूनच 9 वर्षानंतर मोदींनी ते विधेयक आणलं. मोदींनी पंतप्रधान झाल्या झाल्या आणलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण मोदींच्या मनगटामध्ये ते विधेयक दोन्ही सभागृहात संमत करून घेण्याची ताकद होती आणि तुमच्या सगळ्या विरोधकांच्या शरद पवारांपासून सोनिया गांधींपर्यंतच्या मेहरबानीवर विसंबून मोदींनी महिला आरक्षणाचं विधेयक संसदेत आणलं नाही. आपल्या बळावर आणलं आणि ते आपलं बळ निर्माण करण्यासाठी मोदीजी अखंड 10 वर्ष राबत राहिलेले आहेत, सत्ता मिळवण्यासाठी नाही. शरद पवार असोत, सोनिया गांधी असोत किंवा बाकीचे अनेक नेते असोत, ते आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे म्हणून गणित जमवत बसले. पण गणित जमवून आपण काय करायचं? नुसती सत्ता मिळवायची नाही
तर समाजामध्ये, देशामध्ये, जनमानसामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी सभागृहातल्या बेरजा वजाबाक्या करायच्या असतात, या दिशेने मोदी प्रयत्न करत होते. म्हणून 9 वर्ष महिला विधेयकासाठी त्यांनी कळ काढली. सत्ता लगेच मिळाली, ती शरद पवारांना पण मिळाली होती. संरक्षण मंत्री झाले होते, आणखीन काय काय झाले होते, कृषी मंत्री झाले होते. सोनिया गांधींनी पण सत्ता मिळवली. पण ती सत्ता मिळवल्यानंतर आपल्याला महिला विधेयक संमत करून घ्यायचं ही भूमिका नव्हती. सत्ता मिळवण्यासाठी बहुमत हवं होतं. पण समाजामध्ये, देशामध्ये महत्त्वाचे बदल घडवून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी कुठलीही योजना नव्हती किंवा कुठलेही प्रयत्न नव्हते. ते प्रयत्न मोदींकडे होते. मोदींना आपल्या कुटुंबातल्या लोकांना सत्ता वाटप करण्यामध्ये भागीदार करून घ्यायचं, यासाठी सत्ता नको होती. सत्ता आणि बहुमत हे समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी होते. त्या दृष्टीने शरद पवारांनी नेमकं काय केलं याचं उत्तर त्या पत्रकार परिषदेमध्ये आहे का? महाराष्ट्रामध्ये आपण महिला आरक्षण आणलं म्हणणारे शरद पवार हे 10 वर्ष सोनिया गांधींच्या बरोबर सत्तेत होते. त्याच्या आधी 1.5-2 वर्ष नरसिंहराव बरोबर केंद्रात सत्तेमध्ये होते. तेव्हा महिला आरक्षणासाठी आपण काय काय केलं हे सांगावं. तेवढा मुद्दा सोडून बाकीचं सगळं काय 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 सांगत होते शरद पवार. आणि म्हणून ते केविलवाणे वाटत होते की जे काय सगळं श्रेय मोदींना दिलं जातं आहे, मोदींनी महिलांचं सशक्तीकरण केलं असं म्हटलं जातं आहे. त्यामुळे जो पोटशूळ उठलेला आहे त्यातून ही पत्रकार परिषद घेण्यात आली की मोदी सांगतात ते वास्तव नाही, आम्ही नाईलाज म्हणून पाठिंबा दिला असं मोदी म्हणतात. तशी वस्तुस्थिती नाही आहे. सगळ्या पक्षांनी म्हणजे सभागृहात उपस्थित असलेले ओवायसींचे 2 खासदार सोडले तर बाकी सगळ्यांच्या पाठिंब्याने हे विधेयक पास झालं असं जेव्हा शरद पवार म्हणतात, तर मग ते UPAच्या काळात का नाही झालं? तुम्हाला सांगता आलं असं की भाजप महिला आरक्षणाच्या विरोधात आहे. वाजपेयी जवळजवळ 6 वर्ष देशाचे पंतप्रधान होते. त्याही काळात हे विधेयक आणण्याचा प्रयत्न झाला. सोनिया गांधींच्या काळात देखील त्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. पण पुढे काही होऊ शकलं नाही. का होऊ शकलं नाही? भाजपचाही विरोध नव्हता. आज जसा काँग्रेस सकट सगळ्या विरोधी पक्षांनी मोदींच्या त्या महिला विधेयकाला पाठिंबा दिला, त्याची गरज नव्हती तेव्हा दिला. जेव्हा गरज होती तेव्हा पुढाकार शरद पवारांनी का नाही घेतला? सोनिया गांधींना सांगायचं होतं की महिला विधेयक आणा, नाही तर आम्ही सरकारमधून बाहेर पडतो, असं शरद पवार बोलू शकले असते ना. पण एका कृषी मंत्री पदासाठी म्हटलं तर तुलनेने केंद्राच्या सत्तेत कृषी मंत्री हे फार महत्त्वाचं पद नाही आहे. पण ते पद सोडून महिला आरक्षणासाठी ते सत्तापद पणाला लावण्याची हिंमतसुद्धा शरद पवारांमध्ये नव्हती. सोनिया गांधींना शरद पवार सांगू शकत होते की लोकसभा विधानसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण देण्याचं विधेयक तातडीने आणा, भाजप पण पाठिंबा द्यायला तयार आहे, आपण ते संमत करून घेऊ, नाहीतर आम्ही सत्तेबाहेर पडतो, भले महाराष्ट्रातलं पण सरकार पडेल, हरकत नाही, केंद्रातून आम्ही सत्तेतून बाहेर पडतो. हे शरद पवार बोलू शकले नाही? बोलू शकले. भूमिकेसाठी 2008मध्ये डाव्या आघाडीने मनमोहन सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यांचा अमेरिका विरोध कडवा होता, त्याचं त्यांना नुकसानही भोगावं लागलं. पण जी भूमिका आहे त्या भूमिकेशी प्रकाश करात असो, सीताराम येचुरी असो किंवा डावी आघाडी असो प्रामाणिक होती. शरद पवार आज जे श्रेय मागायला बघतायत महिला आरक्षणाचं, ते खरं असतं तर मग 10 वर्ष UPAच्या काळामध्ये महिला आरक्षण आणा, नाही तर चाललो बाहेर, हे पवारही बोलू शकले असते. पण नाही बोलले. आणि ते बोलू शकले नाहीत त्याला नाईलाज म्हणतात. आज तुम्ही पाठिंबा दिला नसता तरीही मोदी हे महिला आरक्षणाचं विधेयक ठामपणे पास करू शकले असते, कारण त्यांच्याकडे स्वतःचा 300+ आकडा आहे. राज्यसभेमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडे बहुमताचा आकडा आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर येणारी मतं आजपर्यंत विरोधात होती आणि आज बरोबर आली असेल तर त्याला नाईलाज म्हणायला लागतं. आपली सफाई देताना सुद्धा शरद पवार किती धाडसीपणे बेधडक खोटं बोलतात त्याचा हा एक पुरावा आहे. माणूस आयुष्यात विचारपूर्वक इतकं खोटं का बोलतो असा प्रश्न पडतो. एका महिला आरक्षणाचं श्रेय मोदींना जाते म्हणून शरद पवार किती बेचैन झालेत वयाच्या 83व्या वर्षी.
83व्या वर्षी असं काही श्रेय उकळण्याचा प्रयत्न करणं हे पाप आहे, हे सुप्रियाताईंच्या कधी लक्षात येणार? 83 वर्षाच्या माणसाला पक्षातून बाहेर काढणं म्हणजे पाप आहे असं म्हणणाऱ्या सुप्रियाताईंना 83व्या वर्षी श्रेयासाठी हपापलेला पिता म्हणजे सुद्धा तो पाप करतो हे कधी कळणार आहे? असो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.